मला आपल्याला सांगायचं आहे की बाबा अगोदरच 400 पार 400 पार असं बोलून बोलून त्या दलित समाजांच्या मनामध्ये एवढं ते बिंबलं की 400 पार म्हणजे संविधान बदलणार. ते काढता काढता नाकी नऊ आले. मोदी साहेब स्वतः एका चॅनलवर 15-20 मिनिटं सांगत होते की असं होणार नाही, असं होणार नाही, संविधान बदलणार नाही, संविधान वर्ष आम्ही साजरं करणार आहोत वगैरे वगैरे. परंतु डोक्यामध्ये ही गोष्ट जेवढी खोलवर गेली होती त्याचा परिणाम जो आहे हा आपल्याला राज्यातील या मागच्या निवडणुकीमध्ये लक्षात आला असेल. आता ते कुठे संपलं नाही तर मध्येच हे आलं की आता शाळांमधून सुद्धा मनुस्मृती येणार आहे. आता आणखीन काय नवीन आहे? मनुस्मृती आणि त्याच्यानंतर मनाचे श्लोक पाठ करायचे. आता हे मनुस्मृती म्हटलं तर झालं आणखीन कल्याण. म्हणजे अगोदर ते त्याच्या भयंकर हे, कारण आम्ही तर जे आहे चातुर्वर्ण्य आम्हाला मान्य नाही म्हणून आम्ही मनुस्मृती जाळलेली आहे. आणि मग अशा परिस्थितीमध्ये हे मधीच काहीतरी कोण काढताय आणि परत त्याच्यावर चर्चा सुरू होते. हे थांबवलं पाहिजे ना. गोष्ट लहान वाटत असेल पण या लहान गोष्टीतूनच जे आहेत मोठा भडका उडतोय आणि तो कुणालाही मान्य होणार नाही. मनुस्मृती वगैरे जे काय आहे ते चाललेलं. अरे आहेत ना, तुम्हाला खूप संत आहेत, घ्या ना त्यांचे अभंग. या संत तुकारामाचे, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव ते तेशी जाणार. घ्या ते. तुकाराम महाराजांनी तर खूप आपल्याला उपदेश चांगले केले. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदा भेद भ्रम अमंगळ, हे सगळं जे आहे जे ज्ञानेश्वरांनी सांगितलं, अवघे विश्वाची माझे घर, तेच यांनी सांगितलं. हा भेदा भेद जे आहे हे अमंगळ आहे, हे ठेवायचं नाही. हे शिकवा ना बाबांनो शाळेत. नको त्या गोष्टी काय आणू नका. महात्मा फुल्यांचा जे आहे त्यांना शिकवा. धर्मराज्य भेद मानवा नसावे, सत्याने वर्तावे ईशासाठी. धर्म भेद राज्य हे मानवांमध्ये नसावे, सगळ्यांना समतेची वागणूक दिली पाहिजे. अण्णाभाऊ साठे म्हणाले होते, पृथ्वी शेषनागाच्या फण्यावर नाही, ती त्या श्रमिकांच्या खांद्यावर उभी आहे. अरे शिकवा ना ते. हे शिकवायला काय होतं? संत सावता महाराज म्हणाले, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. श्रम जे आहे ते श्रम करतो आम्ही, त्याच्यामध्येच परमेश्वर आहे, विठाई आहे. हे तर काय कोण मध्येच काय काढतं आणि काय नाहीत. आणि मग अडचणीला हे सगळं जे फिरतं असं फिरतं सगळीकडे कानोकानी होतं. आणि मग त्याचा जो आहे हा त्रास हा निवडणुकीला जो आहे आपण गेलो की ताबडतोब लोक विचारायला लागतात. म्हणून आपण आमचे मंत्री कोण, मला वाटतं ते केसरकर मंत्री आहे, केसरकर असतील ना मंत्री, मला वाटतं ते ओबीसी आहे. त्यांच्या निवडणुकीचा 2-4 वेळा गेलो. त्यांच्या डोक्यातून काय आलं काय समजत नाही. जरा बघा, त्यांनी तिथेच दाबायला पाहिजे. हे भानगड नको इथे. आता ह्या म्हणजे जास्ती मला बोलायचं नाही, अनेक शीर्षस्थ नेते बोलणार आहेत. मला आपल्याला एक सांगायचं आहे, दादा आपल्याकडे विकास खूप जोरात सुरू आहे, चांगली गोष्ट आहे. विकास पाहिजे आहे. डेव्हलपमेंट म्हटल्यानंतर जरा वजन प्राप्त होते शब्दाला आणि कामाला सुद्धा. डेव्हलपमेंट जोरात आहे. लाखो कोटी रुपये आपण खर्च करतो, ते करायलाच पाहिजे. त्याशिवाय जे आहे आपल्या राज्याचं पाऊल पुढे पडणार नाही. परंतु एक आहे, काही गोष्टी ज्या ना अगदी सर्वसामान्य माणसांपर्यंत जातात. आणि अनेक वेळा तुम्हाला आम्ही सांगितलेलं आहे, म्हणजे लोकांनी सुद्धा, शिवभोजन ही गोष्ट आहे. आता लोकांना असं वाटेल की काय परत शिवभोजन. अरे परंतु जे आहे, जे लोक तुमच्या त्या टनेलमधून जाणार नाहीत, त्या कोस्टल रोडवरून जाणार नाहीत,
ते लोक जे आहेत हे शिवभोजन घेणार आहेत, गरीब लोक आहेत. कोणीतरी काहीतरी सांगते काय हे आहे म्हणे का भ्रष्टाचार, कसला भ्रष्टाचार त्याच्यामध्ये? हां, 5 आणि 10 रुपयामध्ये द्यायचं आहे ते जेवण आणि त्याच्यावर. अरे बरं, मी भ्रष्टाचाराचा जो आहे समर्थक नाही, परंतु काही काही ठिकाणी झाला असेल तर ते आपण निपटूया. मागच्या वेळेला सुद्धा जे आहे महिलांची एक लिस्ट आली होती, जवळ 110 महिलांची लिस्ट आली. सगळ्या आपल्या कार्यकर्त्यांना आम्ही शिवभोजन देऊन टाकलं, एक वन शॉट. जा तुम्ही. शेवटी जे आहेत हे कार्यकर्ते आहेत ना, सगळेच काय जिल्हा परिषद मेंबर होणार नाही, नामदार होणार नाही, नामदार होणार नाहीत. अरे पण ते तिकडून एवढे लांब येतात ना भाऊ, तर काय गाडी भाडं हे ते. मागच्या काही पक्षांनी जे आहेत हे केलेलं आहे, त्यांच्या उपजीविकेची काहीतरी एक काय 10-20 हजार रुपये मिळतील, मिळू द्या ना त्यांना. राव काय खर्च येणार आहे? आपण तुम्हाला माहिती आहे, आपण लाखो कोटी रुपये जे आहे मागच्या काही ह्या मंत्रिमंडळाच्या बैठकांमध्ये मंजूर केले. अहो याला काय आहे, 150-200 कोटी रुपये हो एकटा द्या. सगळ्या ज्या आहेत तिन्ही पक्ष जे आहेत तुमचे, त्यांच्या लिस्ट काढा, देऊन टाका. अतिशय चांगली योजना आहे, अतिशय आवश्यक योजना आहे. आणि लाखो कोटी रुपये जर आम्ही तर डेव्हलपमेंटवर खर्च करतो आहोत. मागच्या 2 मीटिंगमध्ये आपल्याला माहिती आहे, प्रत्येक मीटिंगला जवळजवळ 1-1 लाख कोटी रुपयाचे आपण प्रस्ताव मंजूर केले. हे तर काही लाख कोटी नाही, 200-300 कोटी रुपये, 400 कोटी रुपये लागतील. परंतु सगळ्यांपर्यंत जो आहे हा कार्यक्रम ताबडतोब पोहोचतो आहे, तर आपण ते करणार. आणि आता आमदारांचे जे अनेक कामं वगैरे राहिले असतील, दादांना मला सांगायचं आहे की ताबडतोब जे आहेत ना हे मंजूर करून टाका. कारण आता मंजूर केल्यानंतर जे तुम्ही मंजूर केल्यानंतर कामच होऊन ते पुढच्या निवडणुकीच्या या तुमच्या काय म्हणतात ते आचारसंहितेच्या आतमध्ये त्याचे नारळ फुटले पाहिजे, तर त्याचा फायदा होईल आपल्याला. त्याच्यात जर का लेट झालं तर काय फायदा होणार नाही. म्हणून ते जरा लवकरच करा. आता हे दुसरं आणखीन, आता एक निवडणूक झाली, परंतु याच्या पुढे हे आमचे सगळे आपले आमदार 50-54 त्याचे 2-4 इकडे तिकडे गेले, बरोबर. योग्य तो वाटा जो आहे महाविकास महायुतीमध्ये जे आहे आपल्याला मिळाला पाहिजे. आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील. यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये. आम्हाला एवढ्या जागा मिळाल्या पाहिजेत हे त्यांना आपल्याला सांगावं लागेल. तेवढ्या मिळाल्या तर 50-60 निवडून येणार हो. आणि फक्त आता तुमच्या 50च आहे, मग 50च गेलं त्याच्याला काही गळायला म्हणजे आणखी खाली यायचं आपलं काम. तर तसं होताच कामा नये. त्यामुळे आता त्याला सांगून टाका बाबा की हे आम्हाला आमचा वाटा जो आहे हा आम्हाला मिळाला पाहिजे. आणि एक आहे हे लवकर काय ते पार्लमेंटरी बोर्ड वगैरे जे तयार करा, त्याच्यामध्ये दलित समाजाचे घ्या, आदिवासी समाजाचे घ्या, अल्पसंख्याक समाजाचे घ्या. एक जे आहे सर्वसमावेशक जे आहे ओबीसी अमुक तमुक महिला, एक सर्वसमावेशक जो आहे आपण निर्णय घेतो आहोत. आणि जो निर्णय घ्याल तो आपल्या या सगळ्या कार्यकर्त्यांपर्यंत जाईल. नाही तर फक्त वर्तमानपत्र उलट सुलट उलट सुलट सुलट उलट हेच फक्त काय ऐकायला मिळते, तर ते आपल्याला करता कामा नये. मी